नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. पंचायत समिती शाहूवाडी शिक्षण विभागाच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्न आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शाहूवाडीचे गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर विनय कोरे यांची वारणानगर येथे थेट भेट घेतली. यावेळी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाचे सादरीकरण गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार आणि केंद्र प्रमुख संजय जगताप यांनी केले. पंचायत समिती शाहूवाडी शिक्षण विभागाच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्न आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शाहूवाडीचे गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर विनय कोरे यांची वारणानगर येथे भेट घेतली. यावेळी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाचे सादरीकरण गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार आणि केंद्रीय प्रमुख संजय जगताप यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये आमदार कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवरील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमासाठी स्वतः तसेच काही कंपनीच्या मदतीने CSR फंडातून विविध भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करू असे सांगितले. माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमात निवड झालेल्या 23 शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर इयत्ता 7वी नंतर गळतीचे प्रमाण जास्त येते. त्याच्या कारणांचा शोध घ्यावा, त्याचा डाटा गोळा करावा आणि त्यावर विशेष प्रयत्न करण्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे, असेही आमदार कोरे म्हणाले. या शिष्टमंडळात शिक्षण विस्ताराधिकारी आनंदराव सुतार, केंद्र प्रमुख कृष्णा कडू, शिवराम मावची, सदाशिव थोरात, MY कांबळे, संजय जगताप, शिवाजी माळी, संजय मदने, दशरथ आयडे, पांडुरंग कुंभार, राजू लाड, सर्जेराव पाटील, आनंदराव पाटील, विशेष शिक्षक तानाजी वाघमोडे, तानाजी मोरे, संदीप जाधव, JE अमित पाटील, विश्वतज्ञ शंकर सूर्यवंशी आणि पुजारी यांचा समावेश होता. इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी मंदिर, ताराराणी राजवाडा या ठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर हायकर्सच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व हर्षल सुर्वे, पन्हाळा मार्गदर्शक हनीफ नगारजी इत्यादी मान्यवर हजर होते. यावेळी इंद्रजित सावंत यांनी छत्रपती ताराराणी यांचा इतिहास सांगितला. ज्या गड किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय, तेच गड किल्ले ऐन सण उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दीपोत्सव करत असल्याचे हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्याच्या गडकोटांवर एक सांज पन्हाळगडावर धनत्रयोदशीची संध्याकाळ या संकल्पनेतून वर्षभर अपरिचित गड किल्ल्यांवर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात. आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळवून टाकला. त्याच महाराजांची घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमकं हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या 11 वर्षापासून पन्हाळगडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी 2934 नोंदी नव्याने सापडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तिसऱ्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा निबंधक कार्यालयातील नोंदवहीमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूल विभागाकडेच आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यांच्यासह कारागृह पोलीस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा विविध कार्यालयातील सर्व कर्मचारी कुणबी नोंदीसाठी रेकॉर्ड्स तपासत आहेत. कोल्हापुरात कंत्राटी ST चालकाचे भीक मागो आंदोलन, 16 जिल्ह्यातील कामगारांचा सहभाग.
एसटी संप काळात तसेच कोरोना काळात कंत्राटी कामगार म्हणून एसटी महामंडळात सेवा केलेल्या आणि सध्या सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना एसटी महामंडळाच्या सेवेत घ्यावे या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी 4थ्या दिवशीही उपोषण केले। कोल्हापूरसह राज्यातील 16 जिल्ह्यांतील सुमारे 250हून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत। राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने या कामगारांनी भीक मागो आंदोलन केले। दरम्यान मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसलेले तालुका करवीर येथील कंत्राटी कामगार गिरीश हुजरे पाटील यांची अन्न पाण्याविना प्रकृती बिघडल्यामुळे ते मांडवातच झोपून आहेत। एसटी महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता, मात्र ती बोलाचीच कढी ठरली। दरम्यान शासनाने विविध रिक्त पदांवर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू केली, पण या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नाही। उसा एवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही। केळी, भाजीपाल्यांसह इतर पिकातून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे। त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा काटा काढण्यासाठी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या पसनी पडणार का, हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। उसा एवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही। केळी, भाजीपाल्यासह इतर पिकातून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडे अधिक आहे। त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा काटा काढण्यासाठी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी तो शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का, हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग बदनाम असेल तरी लाचेची मोठी रक्कम स्वीकारण्यात मात्र सहकार व पणन विभागाने आघाडी घेतली आहे। गेल्या 10 महिन्यात या विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 कारवाया केल्या असून 21 लाचखोरांना पकडले। 73,38,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। मी लाच घेणार नाही अशी शपथ घेऊनही लाच घेणारे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। लाच घेणारे महसूल आणि पोलीस विभागातील कर्मचारी अनेकदा सापडतात। त्यानंतर वीज वितरण, शिक्षण, महापालिका, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, औद्योगिक विकास महामंडळाचा नंबर लागतो। सहकार व पणन विभागाच्या कारवायांची संख्या कमी असली तरी लाचेची रक्कम मोठी असल्याने हा विभाग पैसे खाण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे। राज्यात गेल्या 10 महिन्यात या विभागात केवळ 17 कारवाया झाल्या। यातील 21 संशयितांनी 73,38,000ची लाच स्वीकारली। लाचखोरांमध्ये वर्ग 1च्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। कोल्हापूरकरांसाठी आजी सोनियाचा दिनू ठरला आहे। दिवाळीच्या अभ्यंग स्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने होणार असून पुईखडी प्रकल्पात शुक्रवारी रात्री 11 वाजता पाणी पोहोचले। यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गेल्या 9 वर्षांपासून या योजनेसाठी संघर्ष सुरू होता। अखेर आज कोल्हापूरकरांना पाईपलाईनचं पाणी पोहोचलं। आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नांनी यापुढच्या काळात कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे। काळंबावाडी येथून पुईकडी येथे पाणी पाईपलाईनने पोहोचले तेव्हा जलपूजन करण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव उपस्थित होते। पूजन झाल्यानंतर यातील पहिले पाणी हे अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले। धनक्षेत्र ते पुईकडी या मार्गावर 1800 mm जाडीची स्पायरल वेल्डेड जलवाहिनी तर पुईकडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरण पर्यंत 600 mm जाडीची जलवाहिनी घालण्यात आली आहे। शेट्टींनी ऐकायचंच नाही ठरवलंय तर काय करणार, मुश्रीफ यांनी व्यक्त केलेली हतबलता। राजू शेट्टी हे गेल्या वर्षीच्या ऊसाच्या टनाला 400 रुपये मागत आहेत, जे देणे कारखानदारांना शक्य नाही हे त्यांनी समजावून सांगितले आहे, परंतु त्यांनी ऐकायचंच नाही असं ठरवलं असलं तर काय करणार, अशी हतबलता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। राजू शेट्टी हे गेल्या वर्षीच्या ऊसाच्या टनाला 400 रुपये मागत आहेत, जे देणे कारखानदारांना शक्य नाही हे त्यांनी समजावून सांगितलं आहे, परंतु त्यांनी ऐकायचंच नाही असं ठरवलं असलं तर काय करणार, अशी हतबलता कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते पोलीस बघून घेतील असेही ते म्हणाले। येथे पत्रकारांशी ते बोलत होते।
याआधीही कारखानदारांवर किती कर्ज आहे याबद्दल बैठकीत चर्चा झाली आहे. माझ्या संताजी घोरपडे कारखान्याची साखर विक्रीची जबाबदारीही मी त्यांच्यावर दिली आहे. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर ते कारखानदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, परंतु त्यांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. अजित पवार दिल्लीला का गेलेत याची मला कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मोडीत काढू देणार नाही. विद्यमान ओबीसी यादीचे पुनरीक्षण करा. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, याची दखल घ्यावी, असा इशारा सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे. कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या शिष्टमंडळात बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, प्रकाश पाटील, सुंदरराव देसाई, विजयानंद माने, सुधाकर भिसे, संगीता पाटील सहभागी झाले होते. पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यावर कारवाई सुरू झाली आहे, मात्र यासाठी कायदेशीर वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून मराठ्यांना आरक्षण देताना शासनाला कायदेशीर बाबींची आठवण येते आणि हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात कसे अडकेल यासाठी विचार केला जातो, असा अनुभव आहे. एकीकडे बिहारमध्ये एकूण आरक्षणाचा टक्का 75% जातो. विधानसभेत हे 75% आरक्षण मंजूर होते, परंतु मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन भरवण्यासही आपण तयार होत नाही. राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय काही नव्या जाती पोटजातींना ओबीसी यादीत समाविष्ट केले. त्यांचा केंद्राच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, परंतु राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्याला अनुकूलता न दर्शवल्याने आपल्या सरकारने आता राज्य मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतली आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.